मधीच पाऊस आला त्यामुळे हिरव्या गवतात तरफडत पळत पळत आडोशाला येऊन उभा राहिलो. आपल्या होंडाच्या हाताराला घेऊन लई जोरात कॉन्क्रीटच्या रस्त्यावर संकत कधी इकडे कधी तिकडे करत मित्रांच्या मागणं त्यांच्या बरोबर चाललेलो. कुठं जायचं 4 वेळा विचारलं तरी कोणच काय बोलत नव्हतं. म्हणून गपगुमानं रस्त्याच्या हिरवळीत समाधान मानायला चालू केलं. पण लगा तेवढ्यात रपारप पाऊस पडायला लागला. त्यामुळे हिरवळीतनं तरफडत पळत येऊन आडोसा हुडकायला लागला. पण आमची सगळी हातार रस्त्यावर पावसात भिजायची मजा घ्यायला थांबली. म्हणून मग आम्ही पण आडोशाला उभा राहून थरथरी डान्स करत पावसाची मजा घ्यायला चालू केलं. तेव्हा मला कळलं की लय लांबच्या रस्त्यानं कडेपूर वांगी सोनसळ करत शिरसगावच्या चौरंगीनाथाला जायचं. डोंगराव जायचं म्हणलं आम्ही गप बसतोय. लागलो की घाटात दंगा करायला. तात्पुरती जीवाची हेळसांड करून आम्ही डोंगरात स्वर्गात असलेल्या चौरंगीनाथावर येऊन पोहोचलो. बारीक झिरमिरी पाऊस आणि आल्हाददायी थंडी आणि मधनच गुदगुल्या करणाऱ्या ढगाला मागं सरकून येणारं कवळवून आणि गच्च हिरव्यागार झाडांनी भरलेली खालची दरी डोंगरावर स्वर्ग सुख द्यायला पुरेशी होती. असं वाटत होतं की इथलं वरचं ढग फुटभरच लांब आहे. म्हणून मी लगेच कॅमेऱ्यात झोलायला चालू केलं. आमचं मित्रमंडळ परिस्थितीचं भान न ठेवता दर्शन घ्यायचं सोडून फोटो सेशन करत बसलेलं. त्याच गोष्टीची लांबणं माप काढायला मी एकाला जवळ केला आणि ती करतात तर मग आपण का नाही या कन्क्लुजनवर आलो. म्हणून आम्ही कुणालाच जमणार नाही असं करायचं ठरवलं आणि खिडकीतनं दरी बघायला चालू केलं. सहसा हे व्ह्यू बघायला आणि दाखवायला डोकं लागतं. मग सांगा बरं कुठला व्ह्यू आहे. तर आमची सगळ्यांची दर्शनाला तयारी झाली. म्हणून पहिल्यांदा नळाखाली गेल्यावर पाप धुतल्यागत पायासकट चपली पण धुवून काढल्या. जेव्हा खरंच मनाचं समाधान झालं तेव्हा कुठं आम्ही मंदिराकडे पावलं टाकायला चालू केली आणि उंच डोंगरावर असलेल्या चौरंगीनाथाच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. पुढच्या ब्लॉग मध्ये सांगा बरं ही ठिकाण कोणाकोणाला माहित आहे.